श्री गुरुदेव, मी बनवायला बघा गुलाबजामुन. अर्धा किलो खवा घेतलाय आणि थोडासा खायचा सोडा घेतलाय आणि एक सपट वाटी मैदा घेतलाय आणि 700 ग्राम साखर घेतली. हे प्रमाण बरोबर आहे. आणि मैदा मिसळून घेतलाय बघा आणि थोडासा मैदा उरलाय. जेवढा ह्याच्यात मावेन तेवढाच आपण मैदा टाकून घ्यायचा. आणि ते पाक करायला मी पाणी घेतलंय पातेल्यात. हा 1.5 तांब्या पाक करण्यासाठी पाणी ओतलंय आणि ही साखर घेऊन असं थोड्या वेळ त्याला उकळी द्यायची. आणि 15 मिनटं झाकून ठेवलं होतं बघा. आणि एक जीव करून घ्यायचं आणि परत आपल्याला ह्याच्यानं जामून बनवून घ्यायचे. तर पाक चांगला तयार झाला आहे बघा. हे असा पाक झाला ना, गॅस बंद करून ठेवायचा. एकदम परफेक्ट पाक झाला आहे आपला. आणि मी लगेच गुलाबजामुन तळायला घेतलेत बघा. नॉर्मल गॅसवरच ते गरम करून घ्यायचं तेल, जास्त पण फुल गॅस करायचा नाही. आणि छान अशी गुलाबजामुन तळायला लागली बघा. कलर किती छान आला आहे जामुनला. आणि मी 10 मिनटं पाक थंड होण्यासाठी ठेवला होता, कारण गरम ह्याच्यात टाकलं ना तर विरघळून जाते जामुन. आणि तेल पण जास्त नाही बघा पिले गुलाबजामुन. खूप छान जामुन झालेत, बघू शकता.